बोला ना. काय सांगाल आज शिवसेनेला आटपाडी तालुक्यामध्ये चांगलं यश मिळत आहे. अख्खा गड राखला, परंतु निंबोडे जिल्हा परिषद गट हा आपल्या हातातून दिसला. नाही, आज या आटपाडी तालुक्यामध्ये जो निकाल लागलेला आहे त्या निकालावरती मी थोडंफार समाधानी आहे. वास्तविक पाहता एक हाती सत्ता पंचायत समितीला आली आणि जिल्हा परिषदचं 3 उमेदवार आलं, पण एक निंबोडे जिल्हा परिषद गट आणि 2 पंचायत समिती तिथल्या थोड्याफार फरकानं पराजित झाल्या. पण वास्तविक पाहता एवढ्या दशेती पुढं एवढ्या मोठ्या शक्तीला अगदी तोंड देत असताना मला वाटतं तिथं अत्यंत रणरागिणीप्रमाणे विद्याताई मोठे लढल्या. अगदी काय थोड्याफार फरकात पराजय झाला, पण मला वाटतं काही पोलिंग काही बूथ त्यांनी ताब्यात घेतले, हाताने मतदान केले, दहशत निर्माण केली. प्रत्येक मला वाटतं त्यांचं प्रचाराच्या यंत्रणेच्या गाड्या फोडल्या, प्रचार करू दिला नाही. एजंट त्यांनी पळवून नेले आणि एजंट कोंडून ठेवले. पण वास्तविक पाहता परत एसपीने ते एजंट आणून त्यांना दिले आणि दुसऱ्या दिवशी संरक्षणात एजंट उभा केले. पण एवढ्या दडपणात मध्ये बी मला वाटतं थोड्याफार फरकानं त्यांचा पराजय झाला. पण निश्चितपणानं त्यांचा विजय होणे हे आवश्यक होतं. पण आम्ही तसं वास्तविक पाहता पंचायत समितीची एखादी सत्ता आणि 3 आले याच्यामध्ये समाधानी आहे. वास्तविक पाहता अजितदादा पवार साहेब यांनी फोनवरनं आम्हाला एक सीट मागून घेतली आणि दीप सरकार असतील, अण्णा असतील, अनिल पाटील असतील यांच्या संग चर्चा केली आणि त्यांना आम्ही करगणी गणाची जिल्हा परिषदची सीट दिली. मला वाटतं कुठल्या नाही कुठल्या निवडणुकीमध्ये कोणतर संघ असल्याशिवाय आणि त्यांचा वाटा असल्याशिवाय ही निवडणूक जिंकता येत नसती. मला वाटतं यांच्या सहकार्यानं अगदी हे निवडणूक चांगल्या प्रकारे यश घेता आलं. मी यांचंही मनापासून अगदी धन्यवाद मानतो. असं काय नाही, मी वास्तविक पाहता मी तुम्हाला सांगतो. आता अनिल पाटलांनी सांगितलं कसं करगणीमध्ये ओपन जागा होती, पण हक्काची जागा आम्ही राष्ट्रवादीला ओबीसीला दिली. मी जातपात मानत नाही, मी काम बघा आणि आमच्या कामावर मतदान द्या म्हणतोय. तुम्ही पहिल्यापासून बघितलं असेल या निवडणुकीमध्ये मी कामाचा अजेंडा घेऊन आलो निवडणुकीमध्ये आणि कामाच्या जोरावरती या निवडणूक जिंकल्या म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आज वास्तविक पाहता आटपाडी तालुक्यामधनं पंचायत समितीला तृतीयपंथी निवडून येणे दिलीपरावजी हेगडे ही पहिल्यांदा आटपाडी तालुक्यामध्ये घडले आणि आम्ही या वर्गातल्या लोकांना ही संधी देऊन आज पंचायत समितीला निवडून आणलेला आहे. त्यामुळे आम्ही कोणती जात पात बघत नाही, सगळ्याला सामावून घेऊन काम करतो. वास्तविक पाहता मी आधीच सांगितलं होतं, काही जण म्हणत होतं पाय मोडला, काही जण म्हणत होतं सूज आल्या. पण पाय मोडला असला तर मी तुम्हाला सांगितलं होतं 4ही जिल्हा परिषद मतदारसंघातल्या 4 कांबे आणून तुम्ही माझा पाय बांधा, निश्चितपणाने मी रेसला पुन्हा उतरतो. आणि आज जनतेला आणि तुम्हाला सगळ्याला दिसलेलं आहे की पाय बांधलेला घोडा पण एवढं काम करू शकतो. 3 जिल्हा परिषदच्या सीटा 4 पैकी आणि पंचायत समितीला एक हाती सत्ता म्हणजे निश्चितपणानं 3 पायाच्या घोड्यानं देखील चांगलं काम केले की तुम्हाला दिसून आलेलं नाही. मी ज्या वेळेला मोहन काका भोसले वारले होते त्यावेळेला स्वर्गीय अनिल भाऊनी एक मला शब्द दिला होता की काका गेलेत पण काकाचा जो मुलगा जयदीप आहे त्याला आपण मुलासारखं प्रेम दिलं पाहिजे आणि त्याला जपलं पाहिजे. भविष्यात याचं राजकारण टिकलं पाहिजे, याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न केला पाहिजे. आम्ही त्यांना तिकीटही दिली आणि ताकदीनं त्यांना निवडूनही आणलं. अगदी बघितलं तर 2800 मतानं त्यांचा त्या मतदारसंघामध्ये विजय झालेला आहे. वास्तविक पाहता एक आमच्यातले 2 उमेदवार फुटून तिकडे गेले, एक सरपंच खरसुंडीचे आणि दुसरे चंदू भोसले, ही दोन्ही आमचेच कार्यकर्ते फुटून उभा राहिले समोर जाऊन. पण अगदी ताकदीनं मी जयदीप भैया संघ थांबून त्यांना निवडून आणलं आणि त्याच्या वडिलाला
खरी श्रद्धांजली व्हायला म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. निंबोडे गणातून पंचायत समितीला जी पराभव झाला त्यामध्ये वास्तविक पाहता गळवेवाडी गावामध्ये येऊन त्यांनी जी दहशत केली, 20-25 गाड्या आणल्या आणि तिथल्या लोकांना धमकवलं गेलं, निंबोड्यात धमकवलं गेलं. आमच्या बनपुरीमध्ये ब्रँचचे कार्यकर्ते बंडगर सर ही त्यांच्या घरावर जाऊन येडा टाकला कार्यकर्त्यांनी. त्याच्यामध्ये कार्यकर्ते थोडे घाबरले, पण निश्चितपणानं तालुक्याचं चित्र बघितलं तर जे दहशत करतात त्यांच्या विरोधातला कौल जनतेनं दिलेला आहे आणि दहशत हळूहळू संपायचा इथून पुढे आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करू. चालला भारत तात्याने बी पाठिंबा दिला, त्यांच्याही कार्यकर्त्यांनी आम्हाला चांगलं काम केलं, त्यांचंही आम्ही मनापासून धन्यवाद मानतो.